लहानपणाची आठवण करून देणारी लापशी आज देखील मला खूप आवडते. जेव्हा जेव्हा मी लापशी खाते मला माझे शाळेतले दिवस आठवतात. तुमच्या देखील आहेत का अशाच काही आठवणी? तुम्हाला आवडते लापशी खायला? आवडते असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर लापशी म्हणजे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी देखील एकदम हेल्दी रेसिपी म्हणू शकतो आपण, कारण गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं आणि मी इथे सेंद्रिय गूळ वापरलेला आहे आणि गव्हाची भरड असते. आता अवेलेबल असते मार्केटमध्ये. पूर्वी जात्यावर भरडलं जायचं आणि बनवलं जायचं, त्यामुळे ते अधिकच पौष्टिक होतं. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात. हाय हॅलो नमस्कार, मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण लापशी करण्यासाठी अर्धी वाटी मी भरड घेतली आहे गव्हाची, पाऊण वाटी गूळ आहे, 3-4 चमचे इतकं तूप आहे, 3 चमचे आणि वेलची आणि जायफळची पावडर आहे. आणि मी इथे पाव वाटी म्हणजे एक थोडीशी अशी साखर देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तेवढा गूळ एवढ्या अर्धी वाटीला ची भरडसाठी सफिशियंट आहे. तर बघू शकता थोडं तांबूस होईपर्यंत आपल्याला छान असं ते भाजून घ्यायचं आहे. छान एकसारखं हलवत राहायचं आहे. कलर चेंज झाला की आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 वाटी पाणी ॲड करायचं आहे. मला अशी घट्ट लापशी आवडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे मी तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी कमी करा, लापशी घट्ट होऊन जाईल. मला अशी थोडी पातळ असते ना लापशी, तशी मला आवडते. आमच्या इकडे सज्जनगडावर सातारमध्ये सज्जनगड म्हणून एक गाव आहे आणि गड आहे तिथे. तर तिथे समर्थ रामदास स्वामींचं आणि मारुती रायांचं स्थान आहे. तर तिथे दर गुरुवारी लापशी देतात. एकदम पातळ लापशी आणि एवढी छान लापशी असते ना, आणि मला तशीच आवडते आणि मी तशीच लापशी बनवली होती. तर याच्यामध्ये आपण आता गूळ ॲड करत आहोत. गूळ ॲड करायचा, छान असं ढवळून घ्यायचं मस्त एकसारखं होईपर्यंत, आणि मग त्याच्यामध्ये चिमूटभर चवीपुरतं मीठ ॲड करायचे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण गोड पदार्थ करत असतो त्यावेळी त्याला मीठ जास्त लागत नाही, किंचित थोडंसं मीठ घालायचं, एक फ्लेवर येण्यासाठी, थोडं चव लागण्यासाठी. गोड पदार्थाला देखील मीठ घालावं लागतं, तेव्हा ते अधिक रुचकर बनतं. ठीक आहे. याच्यामध्ये मी आता 1 चमचा एकत्रच करून मी त्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड घातली. जायफळचं प्रमाण थोडं जास्त आहे, कारण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळाला कॉम्बिनेशन हे नेहमी जायफळाचं असतं आणि साखरेला कॉम्बिनेशन हे वेलचीचं असतं. सो गुळामध्ये नेहमी जायफळ जास्त वापरायची. इथे तुम्ही बघू शकताय 4 शिट्ट्या मी घेतलेल्या होत्या लापशीच्या आणि आपली लापशी तयार आहे. तुम्हाला इथे पातळ दिसत असेल, पण खूप गरम होती ना, त्यामुळं ते पातळ दिसते. थोडं गरम कमी झालं की ते घट्ट येते. बघू शकताय तुम्ही इथे. अशा प्रकारे आपली लापशी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या. लाईक, कॉमेंट अँड शेअर. थँक्यू.